तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत करतोय तुमच्याच लाडक्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। तर आता आंब्याचा सीझन चालू असा 4-5 व्हिडिओ आधीच आपले गेले आहेत आणि त्या व्हिडिओंका उत्तम असो प्रतिसाद पण तुमच्याकडनं मिळालो। आंबे पण तुम्ही ऑर्डर केलास आणि पुन्हा पुन्हा ज्या कस्टमरने ऑर्डर केला त्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा आपल्या रिपीट ऑर्डर येता आणि प्रत्येकांना असं रिव्ह्यू पण चांगलं दिला ना, चांगलं एकदम आंबो गोड आणि ते स्टेटसला पण शेअर करता आणि व्हिडिओत पण शेअर करता। तर आज जो व्हिडिओ आहे ना खास तुमच्यासाठी केलेलो आहे की ह्यो रेट आहे ना आता आंब्याचे उतरले आहेत। तर मार्केटपेक्षा तुमका आता खूप असं आंबो स्वस्त मिळतलो आपल्याला। आम्ही नेहमीच तुमका ऑफर देत असता, जे आपले कस्टमर आहेत त्यांना चांगलाच माहिती असा आणि नवीन कोण असतील तरी पण आमच्याकडे तुम्ही ट्राय करा। तर तुम्ही एकदा ट्राय केलास ना तर पुढच्या टायमाक तुम्ही नक्की परत घेतलाच। हे बघा श्रावणी बोलता तसर आपली आता आंबे काढून गाडी इलेली असा। आता आंबे तुमका लेटेस्ट दाखवतंय इलेत ते, कारण मी जरा बँकेची कामा करून इलोय। दादानी आंबे काढून गेलेलो। जे कोण आमचे व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ खाली तुम्ही नंबर तुमका म्हणजे दिसतलो हा 2 नंबर असतले, एक संकेत आणि नवनाथ। तर ते नंबर घेऊन तुम्ही जर कॉन्टॅक्ट करतास तर तुम्ही काय करा, पहिला व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा। तुम्ही कॉल करशाल ना तर कॉल रिसीव्ह होणार नाही, कारण कामच असतात भरपूर, त्याच्यामुळे कॉल रिसीव्ह होणार नाही। तुम्ही मेसेज करून ठेवा, व्हॉट्सअपला कॉल करू नको, फक्त मेसेज करा। जसं जसं टाइम मिळाल तसं रिप्लाय दिलो जातलो। तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केलास ना हाय तर तुमका ऑटो रिप्लाय येतलो, त्याच्यात आंब्या संबंधीची सगळी माहिती असतली, रेट बीट सगळं काय असलेलं असतं। जे जे काय ऑफर आहेत ना ते तुम्ही तुमच्याशी आम्ही संध्याकाळी कॉन्टॅक्ट करू किंवा दुपारनंतर कॉन्टॅक्ट करू, त्याच्यात तुमका सगळे ऑफर समजतील। मित्रांनो, ही आता आडी आपण उघडलेली असा आणि ही आता मुंबईसाठी आडी आपण उघडला। कलर बघू शकतास कसलो इलो, एक रँडमली आंबो तुमका हातात घेऊन सांगतोय। हे बघा कलर आणि ह्यो जो विषय ना, ह्यो सगळं डिका बिकाचो डाग असता मित्रांनो। डिक बिग तो देड बीट हालताना त्याचो डाग असता। माका बऱ्याच कस्टमरने सांगितलेलं की ह्या कसला, पण तुमका मी पुन्हा एकदा सांगतोय, एका पेटीत जर सगळे आंबे तुमका क्लिअर दिसतस तो 100% गॅस चेंबरचो आंबो हा, कारण त्याच्यात ह्या ना सगळा निघून जाता। पण ता आपल्यासाठी किती चांगला ह्या तुम्ही तुमचा बघा, कारण तुळतुळीत आंबो ह्यो ओरिजिनल आंबो तुमका तुळतुळीत कधीच भेटणार नाही। तर बघू शकतास ह्यो आपण रँडमली एक पिक केलो। दुसरा आंबो दाखवते तुमका, ह्यो बघा, ह्यो पण आंबो किती व्यवस्थित आपण हे जे असतात ना हे बारीक बारीक तुमका दिसणारच। ऑर्गॅनिकमध्ये खायच्याही रासायनिक पद्धतीने त्याच्यावरचे डाग घालवले जात नाही किंवा काय केला जात नाही। तर बघू शकतास आंबे एकदम क्लोजअपमध्ये बघा। आता ह्यो चाललो मुंबई कसा आंबो, आणि पुण्यावाल्यांसाठी आता हे बघा 1 2 3 माग बाहेरचे पण आडी आहेत, हे आता आपण ओपन करतला। त्याच्यामुळे तुमची जी ऑर्डर असतात ते तुमका नंबर दिसतात त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, शक्यतो मेसेज करा, मेसेज करून ठेवा। संध्याकाळी तुमका रिप्लाय मिळतलो, कारण हे बघा आता आम्ही भरूक सुरुवात केली की आमका संध्याकाळपर्यंत ते गाडीवर टाकून पावती बिवती करेपर्यंत वेळ होता। तर मित्रांनो तुमका सांगते आता, बरेच जण ना आपल्या फोनवर सांगतात आमच्याकडे ना की 1300 रुपये डझन आंबो मिळता, 1400 रुपये डझन मिळता, 1200 रुपये डझन मिळता। मग तो नक्की तुम्ही आंबो खयचो घेतास ना तो विचार करा, कारण हिरवोच आंबो ना तुमका सांगतो, हिरवो आंबो 4 ते 5000 रुपये पेटी वाशी मार्केट का, त्यांच्याकडनं जरी हाणून पिकून तुमका विकला नाही तरी पण तो त्यांना परवडत नाही। मग तुम्ही फक्त एकच लॉजिक लावायचा, भले तो किती सांगून दे की ना आम्ही देवगड ह्या गावात आणले, होऊच शकत नाही, कारण यंदा आंबो एवढं कमी आणि रेट एवढे आहेत ना। आणि हे बघा तुमकाही सांगतोय आपले रेट काय आता अक्षय तृतीयापर्यंत वाढणार नाही, कमी होणार नाही। आणि दुसरा विषय, अक्षय तृतीया 19 तारखेका आणि 24 ते 25 पर्यंत आपले आंबो संपतो या वर्षीचं। तर त्याच्यामुळे काय करूच आता तुम्हीच ठरवा, आणि नंतर कसा असं म्हणा नको, असं होक नको की नंतर करीत राहू आणि आंबोच या वर्षी खाऊचं राहलो। तर म्हटलं ही तुमका ती अपडेट देऊया। आणि तरी पण रेट कमी होत नाही तरी पण मी माझ्याकडनं तुमका समजा तुम्ही डझन मध्ये घेतास तर तुमका काही एक कमी होणार नाही रेटमध्ये। जर तुम्ही पेटी वाढवतात 5 डझनची पेटी, इव्हन 2 पेटी जरी घेतास तुम्ही ॲट अ टाइम, तरी मी तुमका थोडाफार माझ्याकडून जेवढा करता येत तेवढा मी तुमका डिस्काउंट देणारच आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप का मेसेज करा, संकेत नंबर दिसता दुसरं पण आता व्हॉट्सअप का मेसेज करा, थंय तुमका पॉज कर जरा एका मध्ये मेसेज केलास की तुमका ना एक ऑटोमॅटिक ना मेसेज येतो, त्याच्यावर जो रेट हा तो रेट
आता हा तोच आणि याच्या पुढे पण तोच राहतलो. पण जर तुम्ही 2 पेटी बुक करतास ना तर तुमका स्पेशल डिस्काउंट हे दिला जातला. आणि ह्यो व्हिडिओ मी आज करतोय 6 तारीख. होय 6 तारीख असा. आणि उद्या 7 तारखेक पुण्यासाठी गाडी आहे. पुन्हा स्वारगेट, कोथरूड, पिंपरी आणि सिंहगड रोड. तसाच त्याच्या बाहेर पण नाशिक, नागपूर, औरंगाबाद नाही, संभाजीनगर आणि अहिल्यानगरचे कोणाचे असतील. परत गुजरातमध्ये आनंद, अहमदाबाद, सुरत या साईडचा जर कोणाचे ऑर्डर असतील, बारामती ते ऑर्डर असतील, अकोला काय ऑर्डर असतील ते उद्या देवा. ते तुमका म्हणजे आज आता ही व्हिडिओ बघितलास की लगेच मेसेज करा. रात्री सगळ्यांका तुमका रिप्लाय मिळतले. तवसर तुमका ऑटो रिप्लाय इलेलो असतलो. कॉल करू नको, व्हॉट्सअपवर मेसेज करू सांगितलं म्हणून आपण काही मेसेज करू सांगितलं, कॉल करू सांगितलं नाही. तुमका व्यवस्थित रिप्लाय येतलो. आणि या वर्षी जो आंबो खावचो असलो तर एक साधारण 20-25 दिवस राहले. त्याच्यानंतर तुम्ही म्हणशाल की आमका नंतर लय स्वस्त होईल, आंबो मिळाल. पण असं होऊ नको. त्या ह्याच्यात तुमचं ह्या वर्षी आंबो खावचं राहा. तर लवकरात लवकर ऑर्डर द्यावा. तुमची जशी काय ऑर्डर असतात त्याच्याप्रमाणे तुमका डिस्काउंट दिला जाईल. आणि हे व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा. कारण या 7 तारखेनंतर 7 तारखेक आता मंगळवार राहू द्या. त्याच्यानंतर आपली ऑर्डर असतली शनिवारी बाहेरची गाडी. आणि मुंबईवाल्यांसाठी रोज ऑर्डर असतात. त्यांच्यासाठी आपण रोज कधीही पाठवू शकतो, कधी या करा. फक्त एकच विषय, आंबो पिकल्याशिवाय मी पाठवणार नाही. 30 ते 40% माझ्याकडे पिकाने. तुम्ही म्हणशाल मी आज बुक केलं आणि मी सांगले तुमका की चला मी उद्या पाठवतोय. पण जर मला समजलं की नाही तो आंबो एक अजून 1 दिवसही जाऊ पाहिजे तर मी तो ठेवणार. कारण तुमच्याकडे येऊन प्रॉब्लेम होण्यापेक्षा काय जो प्रॉब्लेम आलो आंबो तो हेच बाजूचा. लवकरात लवकर ऑर्डर देवा. आणि ह्या वर्षी जो ऑर्गॅनिक हापूस आणि आपला जो रेट आहे ना तो बाकीच्यांशी कम्पेअर करू नको. आपण तुमका हय पूर्ण आडीतलो आंबो देता विदाऊट केमिकल. म्हणजे काही न वापरता फक्त नॅचरली तो पिकून तुमका आंबो देता. मग त्याची किंमत तर तुमका त्याप्रमाणे देऊचीच लागतील. तरी पण आपलो रेट हा मार्केट प्रमाणेच आपण ठेवलेलो असा. तर चला जास्तीत जास्त ऑर्डर द्यावा. आम्ही पण भरता होता आणि आम्ही आज मुंबई असा मुंबईचे घेऊन जाता. उद्या पुन्हा असा. मग तुमची ऑर्डर असतात तर उद्या आपण भरूया ती कंप्लीट. मुंबईची जी ऑर्डर असतात ती आता गाडीत भरून झालेली असा. आणि दुसरी जी डोंबिवली आज जे ज्यांका ह्याच्यातमध्ये नको ते बॉक्स आपण हयच ठेवला होते हय येऊन गाडी घेऊन जायत. बाकी आता मुंबईची जी ट्रॅव्हल्सवर देऊची आहे ती आता आपण घेऊन जातो. ही एस टीवर देऊची आहे. बार्शी म्हणा, कोल्हापूर म्हणा त्या साईड का आज आपले एस टीवरनं जातले आहेत तर ते आता घेऊन जातो. तर आता आम्ही इल्ला एस टीवर म्हणजे देवगड डेपोत इल्ला आम्ही कोल्हापूर आणि बार्शीची म्हणजे पेटी होते. मग ते कसे ट्रान्सपोर्टला जात नाही त्याच्यामुळे हे बार्शी किंवा कोल्हापूरमध्ये आम्ही आता पुण्यात पण आम्ही खय पण आंबे पाठवू शकता. कारण एस टीवर ना तुमका खय पण हवे थंय तिथपर्यंत ते आंबे येऊ शकतात. त्याच्यामुळे आत्ताच आम्ही हे पेटे टाकला आणि निघाला. आता लालबागचे टाकूचे तर लालबागचे कसे पेटे लक्झरीवरनं आम्ही टाकणार. आणि आपलं देवगडचा डेपो असा. जर कोणाक देवगड हापूस हवो असा तर स्क्रीनवर नंबर दिलेलो असा, कॉन्टॅक्ट करा. म्हणजे ऑर्गॅनिक तुमका आंबो मिळतो. संध्याकाळपर्यंत रिप्लाय दिलो की समजा. आता जर आम्ही अशी झालं तर बघा ही संध्याकाळी आम्ही ना 6 वाजता कधी अशीच गोष्ट तकडचे सगळे पेटी एका जागी नसतात ना. पेटी सगळीकडचे देऊचे लागतात. वेगवेगळ्या ठिकाणचे पेटी असतात ते तिथे टाकूचे लागतात. त्याच्यामुळे खय आता पुणे असता, कोल्हापूर असता, म्हणजे अलिबाग, मुंबई खूप ठिकाणचे पेटे असतात. गुजरात असतात. तसे ते पेटे म्हणजे खय एकदा एस टी ट्रान्सपोर्टला देऊचे लागतात, प्रायव्हेट देऊचे लागतात, लक्झरीवर देऊचे लागतात. बऱ्याच म्हणजे भरपूर असं काम असतं. त्याच्यामुळे ना तुमका रिप्लाय देता येत नाही. मग आम्ही कसा जशी फ्री होताव ना तशी तुमका रिप्लाय देऊचा प्रयत्न करताव. त्याच्यामुळे तुम्ही ना व्हॉट्सअपवर आम्ही काय बोललो की व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा. तर तुम्ही मेसेजच करून ठेवा. कॉल करीत बसा नको. उचलूक मिळत नाही मग तुम्ही पण घाबरतास की उचलत नाही का शकत फोन. पण तसा काय नाही, घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमका जसं या मिळणार वेळ मिळणार तसं आम्ही तुमका रिप्लाय देणार. तर आता आम्ही एका दुसऱ्याच ट्रान्सपोर्टला येलो सहस्त्रबुद्धे ट्रान्सपोर्टला. तर काका झोपली खूप